हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर आज आहे संडे आणि सगळ्यांना सुट्टी आहे. आता आंघोळ वगैरे सगळं फ्रेश झाली, नाश्ता पण झाला, पोहे बनवलेले आणि मृदुल म्हणून आजचा चाललाय टाइमपास. आज चिकन बनवणार आहे. परत मार्गशीर्ष महिना लागल्यावर नॉनव्हेज बंद होतं आणि आज मी चिकन बनवणार आहे रस्सा. आता पोहे वगैरे नाश्ता केला आहे आणि आता वाटण काढते, मसाला तो भाजून घेते. हे बघा, आता मसाला भाजून झाला आहे आणि आता भांडी वगैरे नाश्त्याची क्लीन करून घेते. नंतर कपडे वगैरे वॉश करायचे, मुलांचे युनिफॉर्म वगैरे कपडे भिजायला घातलेले आहेत. तर इथे केलेली आहे सरांनी देवपूजा. त्यांची आंघोळ वगैरे झाली आणि सुट्टीच्या दिवशी ते देवपूजा करतात. आणि नंतर मग मला वाटलं तर मग मी माळ वगैरे एखादी जपते आणि पाया वगैरे पडते, तुळशीला वगैरे पाणी घालून हळदी कुंकू वगैरे वाहते. तर असं करते. आणि आता इथे सरांनी छान अशी देवपूजा केलेली आहे, धूप दीप लावलेला आहे. आणि तसेच सकाळी सकाळी प्रसन्न वातावरण वाटतं घरामध्ये देवपूजा झाल्यानंतर. तर सरांनी देवपूजा केली आणि मी तोपर्यंत नाश्ता वगैरे बनवला. नाश्ता पण झाला, पोहे वगैरे खाल्लेले आहेत. आणि तसेच आता चिकनसाठी मसाला काढून घेतला आणि एवढी भांडी पडलेले, सारखी भांडे पडतात, त्यामुळे मग मी लगेचच्या लगेच क्लीन करते, म्हणजे जास्तीचा असं पसारा होत नाही आणि कामंही सुचतात. आणि तसं नॉनस्टॉप कामं, सुट्टीचा दिवस म्हटला की पूर्ण दिवस असा बिझी जातो. आणि मुलांचं स्कूल वगैरे असलं तर कमीत कमी आवरून तरी त्यांना देता येतं, परंतु सुट्टी असलं की मग स्टेप बाय स्टेप सारखं चालू राहतं. उशिरा उठणं, पुन्हा मग सकाळची क्लिनिंगची झाडलोट वगैरे सगळी कामं, नाश्ता, जेवण आणि त्यानंतर मग पुन्हा सगळं आवरावर, कपडे वगैरे युनिफॉर्म वगैरे असतात मुलांचे धुवायला. तर असं आहे. आता इथे सगळी नाश्त्याची भांडी क्लीन वगैरे करून घेते आणि सर तसेच गेलेले आहेत चिकन आणायला. तोपर्यंत आज काय झालं की मी उठली परंतु मुलं झोपलेली होती, त्यामुळे कचरा काढणं काही झालेलं नाही. तर आता सगळं मी आवरून घेते आणि कचरा मी फक्त हॉल क्लीन केला होता, बाकी सगळं मग कचरा वगैरे काढायचा राहिला आहे. तर तो कचरा वगैरे काढून घेते. मोस्टली मी आंघोळीच्या अगोदरच ही कामं सगळी करते, परंतु आज तसंच राहून गेलं. आणि कधी कधी म्हणतो ना आपण की कंटाळवाणं पण वाटतं, कंटाळा येतो. तर आज असं सकाळी जरा उशिराच उठलो सगळे आणि त्यामुळे मग आता सगळी कामं नॉनस्टॉप आता चालू झालेली आहेत. तर आता कपडे वगैरे पहिले भिजायला घातले, कारण कपडे जास्त आहेत, वेळ पण लागतोच त्यांना धुवायला. मशीन नसल्यामुळे हाताने धुवायचे तर मग वेळ लागतो. आणि आता इथे सगळं बेसिन वगैरे सगळं क्लीन करून घेते, किचन ओटा किचन. आणि मग त्यानंतर मग चिकन वगैरे बनवणार आहे. तर असं म्हणजे काळ्या वाटणाची भाजी, चिकन असं झणझणीत गावाकडचं. तर कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला दाखवतेच, मी माझ्या पद्धतीने कसं करते ते. आणि तसेच काय होतं की संडे म्हटलं
की मग एकच दिवस येतो नॉनव्हेजचा. कारण इतर वेळेला कसं होतं की जरी पण सोमवार वगैरे गुरुवार अशा ह्या दिवशी खात नाही. आणि आता मार्गशीर्ष महिना चालू झाला की पुन्हा माझे उपवास चालू होतील, त्यामुळे नॉनव्हेज पुन्हा बंद होतं. म्हणजे श्रावण ते पुन्हा घट वगैरे दसरा होईपर्यंत खात नाही. त्यानंतर मग 1 महिना खाल्लं की पुन्हा मार्गशीर्ष महिना. त्यामुळे मग आता आणि कसं होतं, हे खाल्लं पण पाहिजे मुलांना, तेवढेच कॅल्शियम प्रोटीन वगैरे आणि बोन्स वगैरे म्हणजे छान मजबूत होतात. आणि लहान मुलांसाठी आपण असं आहारामध्ये काही ना काही असं पौष्टिक करून दिलं तर मुलंही छान हेल्दी राहतात. तर मग आता इथे आठवड्यातून एकदा नॉनव्हेज होतं, त्यामुळे मग आता इथे मसाला वगैरे ग्राइंड करून घेते पहिला. आणि मसाला वगैरे ग्राइंड करून घेतलं की मग नंतर सरांनी चिकन आणलं की शिजायला ठेवणार आहे. तोपर्यंत मग कपडे वगैरे वॉश करून घेते. आणि कितीही पटपट कामं उरकली ना तरी पण उरकत नाही, काही ना काही निघतातच कामं. साईड बाय साईड मग एक्स्ट्राची कामं पण भरपूर सारी असतात. प्रेस करायचं असतं, वॉलड्रॉप, पुन्हा दळण वगैरे, भाज्या क्लीन करायच्या असतात, अस्तव्यस्त पडलेलं सगळं आवरायचं असतं. हे दिवसभरात सारखं चालू राहतं. पुन्हा मग व्हिडिओ शूटिंग, एडिटिंग ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. रील्स वगैरे करत असते. त्याच्यानंतर मग पुन्हा काही ना काही छोटी मोठी कामं भरपूर असतात. तर आता हे सगळं आवरून घेते पहिला, पसारा पडलेला म्हणजे सगळं क्लीन झालं किंवा बाकी सगळी कामं आवरून घेते. तर आता इथे सगळा पसारा आवरलेला आहे. तुम्ही बघू शकता किचन ओटा सगळा क्लीन केलेला आहे. म्हणजे नाश्ता वगैरे झालं की पुन्हा मग हे दुपारचं असं आवरायचं. पुन्हा जेवण झालं की पुन्हा जेवणाची भांडी. त्याच्यानंतर मग पुन्हा थोडंसं 1-2 तास गेले की पुन्हा मग चहा नाश्त्याची वगैरे भांडी होतात. आणि आता इथे सगळे तांब्या पितळाची वगैरे भांडी मी क्लीन करून घेतली. बेसिन वगैरे सगळं सिंक मी स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे. आणि असं क्लीन केलं ना की खूप बघायला बरं वाटतं. आणि तसेच मग झुरळं पाली वगैरे येत नाही. असं वरच्यावर स्वतः आपण स्वच्छ क्लीन असं केलं पाहिजे. कारण काही वेळेला काय होतं, पसारा वगैरे खरकटं पडलेलं असतं, मग त्यामुळे मग पाली झुरळं वगैरे येतात, असं होतं. काय करताय? लगेच चेस खेळायला बसले. होमवर्क वगैरे नाही का आज? सुट्टी. आवरून घ्यायचं. आंघोळ वगैरे केली ना? आता इथे मुलं खेळत आहेत चेस. आणि तोपर्यंत आता मी हॉल क्लीन केला होता. कारण हॉल पहिला क्लीन करून घेतला. सरांना देवपूजा वगैरे करायची होती, त्यामुळे मग बाकी हे सगळं झाडायचं वगैरे राहिलं होतं. मग आता जसं असेल तसं मी सिच्युएशन असेल त्याप्रमाणे करते. मग आता हे सगळं कचरा वगैरे, बेडरूम वगैरे, गॅलरी सगळं साफ करून झाडून वगैरे घेतले. आणि त्यानंतर मग फरशा सर्वात शेवटी पुसणार आहे. तर असं आहे, 2 ते 3 दिवसातून दिवसाड अशी फरशी पुसते. रोज काय आता पुसली जात नाही. कामं पण एवढी असतात आणि हेक्टिक रुटीन झाले, त्यामुळे वेळच असा पुरत नाही. आता थंडीचे दिवस चालू झालेत, त्यामुळे दिवस पण पटकन जातो आणि लवकर अंधार होतो, असं होतं. त्यामुळे मग बाकी कामांना सुद्धा काही वेळेला हात लागत नाही. तर आणि एकटी असल्यामुळं कसं होतं की पूर्ण बिझी शेड्यूल करून घेतलं आहे माझं, त्यामुळे मग पूर्ण कामातच माझा पूर्ण वेळ जातो. मग आणि मग असं पूर्ण स्टेप बाय स्टेप ही कामं चालू राहतात, क्लिनिंगची पुन्हा ही. आणि रेग्युलर आपल्याला बघायची सवय झालेली असतात ना, त्यामुळे ही कामं झाल्याशिवाय आपल्याला चैन देत नाही. आता हॉल सगळा मी क्लीन केला होता, परंतु आता हे सगळं चटई वगैरे आता हॉलमध्येच आम्ही सगळे झोपतो. कारण मुलांना वगैरे इथे TV वगैरे बघायला लागतं, आणि त्यामुळे मग आता इथे हॉलमध्येच अंथरूण वगैरे टाकतो. त्यामुळे ही चटई वगैरे मग रोज झटकायची, पुन्हा गालीच्या, सोफा वगैरे हे सगळं क्लीन करावंच लागतं. कारण धूळ इतकी येते ना खिडकीतनं, त्यामुळे मग हे रोजच्या रोज झटकावं लागतं. आणि एक दिवस जरी नाही झटकलं किंवा नाही क्लीन केलं तरी ते मग बघायला बरं वाटत नाही, किंवा अचानक कोणी आलं तर आपल्यालाच ऑकवर्ड वाटतं, असं आहे. आता हे सगळं सॅनिटाईजने वगैरे मी पुसून घेत असते. आता वरच्यावर सगळं मी पुसून घेतलं आहे एका फडक्याने. आणि आता कचरा वगैरे पण पुन्हा डबल काढून झालेला आहे. म्हणजे असं सगळंच हे चालूच राहतं. आणि आता मुलांचं पण मग स्टडी वगैरे, होमवर्क दुपारचा वगैरे करतात, थोड्या वेळ खेळतात, थोड्या वेळ TV बघतात.
मग त्यांच्यासोबतसुद्धा थोड्या वेळ घालवत असते मी. असं कॅरम वगैरे, चेस असं खेळत असते. कधी कधी आपण सुद्धा लहानांबरोबर असं लहान होऊन राहिलो की त्यांनाही बरं वाटतं आणि घरालाही घर पण येतं, छान वाटतं, घरामध्ये आनंदी फ्रेश वातावरण राहतं. त्यामुळे मुलांसोबतसुद्धा आपण वेळ घालवला पाहिजे. आता सर गेलेले आहेत बाहेर चिकन आणायला आणि ते आल्यानंतर मग मी तोपर्यंत ही सगळी कामं आवरून घेते. तर कचरा काढून झाल्यानंतर बाहेर डस्टबिन ठेवलं तर कचऱ्यावाला येऊन कचरा घेऊन जातो. तर सर आलेलेच आहेत चिकन वगैरे घेऊन. मग ते स्वच्छ धुवून पुन्हा मग वाटण वगैरे वाटून ठेवलं आहे, सगळी तयारी करून ठेवलेली आहे. तर आता मी पहिले कपडे वगैरे वॉश करून घेते, कारण कपड्यांना वेळ लागणार आहे. कपडे पण खूप आहेत धुवायला आणि मशीन काही नाही आहे माझ्याकडे. तर आता कपडे वगैरे धुवून घेतली. भरपूर वेळ गेला, अर्धा एक तासमध्ये. मुलांचे युनिफॉर्म वगैरे होते, PT चा ड्रेस, युनिफॉर्म, पुन्हा माझे सरांचे कपडे. मग हे सगळे सॉक्स वगैरे आणि हे सगळं मग वॉश करता एक ते 1.5 तास जातो. मग पुन्हा सुकायला वगैरे टाकले आता गॅलरीमध्ये, किंवा पुन्हा दुपारचं जेवण. मग आता हे स्टेप बाय स्टेप चालू असतं सारखं रुटीन माझं. संडे व्लॉग म्हटलं की संडे हा बिझीच जातो माझा. मग शूट करायचं, एडिटिंग करायचं, पुन्हा मग रील्स वगैरे, लाईव्ह वगैरे. काल मी लाईव्ह आलेली होती, तर तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या. तर आता इथे मी वाटण वगैरे वाटून घेतलेलं आहे आणि तसेच आता टोप मी ते गॅसवर तापायला ठेवला, त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे. तर अगदी गावाकडचा झणझणीत काळा रस्सा कशा पद्धतीने चिकन बनवते हे मी तुम्हाला माझ्या पद्धतीने शेअर करते. तर आता तेलामध्ये सगळे मसाले घालून घेतलेले आहे मी. लाल तिखट बेडगी मिरची कलरसाठी टाकले, गरम मसाला 1/2 टीस्पून टाकलेला आहे, हळद 1/2 टीस्पून टाकली आहे, चिकन मसाला 1 ते 1.5 मोठा चमचा टाकलेला आहे आणि तसेच आपण जो वर्षभराचा गोडा मसाला करतो तो मी 2 चमचे टाकलेला आहे. झणझणीत असा काळा रस्सा मी बनवत आहे. आणि जे वाटण वाटलेलं आहे तर त्यामध्ये कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं मसाला अगदी लो फ्लेमवर भाजला आणि त्यानंतर ग्राइंड केला आणि तो तेलामध्ये मसाल्यांमध्ये चांगला परतून घ्यायचा. म्हणजे झणझणीत असा गावाकडचा आपण जो चिकन रस्सा बनवतो अगदी तसं चवीला लागतं, चुलीवरच्या रस्स्यासारखं. आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे मी चिकन शिजवलं होतं, म्हणजे पहिलं मी मॅरिनेट करायला ठेवलं, त्यामध्ये मी धना पावडर, मीठ आणि आलं लसूण पेस्ट हे मी एक 10-15 मिनटं मी कपडे वॉश करेपर्यंत फ्रीजमध्ये मॅरिनेट व्हायला ठेवलं. त्यानंतर मग फोडणीला दिलं. तर तुम्ही बघू शकता अगदी काळा रस्सा गावरान झणझणीत असं आपलं चिकन झालेलं आहे. आणि मी ते छान उकळून द्यायचं, शिजू द्यायचं आणि मग शिजल्यानंतर आपण जेवायला घ्यायचं आहे. तर आता छान असं ते झणझणीत मी फोडणीला दिलं आणि त्यानंतर मग आता मी एक शिजू देणार आहे एकदम लो फ्लेमवर, म्हणजे तरी छान येते. आणि तोपर्यंत आता एकीकडे चपाती बनवते. तर चिकन म्हटलं किंवा गावठी चिकन म्हटलं तर बाजरीची भाकरी छान वाटते चुरून खायला. परंतु आता इथं मुलं बोलली आई आम्हाला चपाती खायची आहे चिकनबरोबर, त्यामुळे मग थोडंसं पीठ भिजवलं आणि मग त्यांच्यासाठी चपात्या करते. तर आता दोघांना कुठे भाकरी बनवायची, म्हणून मी सगळ्यांनाच आता चपाती बनवते. आणि आता मी एकदाच बनवते चिकन, म्हणजे संध्याकाळी फारसं काही जेवण आमचं लाईटली डिनर असतं, त्यामुळे काही टेन्शन नाही. मग 1-2 भाकरी टाकल्या तरी होते. तसेच आता सर पण बाहेर जाणार आहेत कामानिमित्ताने, त्यामुळे मग आता पटकन मी त्यांना चपाती करून देते आणि नंतर आम्ही जेवायला घेणार आहे. तर आता इथे भांडी वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं होतं. आता परत मग जेवणाची वगैरे भांडी पडल्यानंतर ती पुन्हा वॉश करायची. तर असं स्टेप बाय स्टेप चालू होतं. तर आता जेवण वगैरे बनवून झालं आहे, तुम्ही बघू शकता अगदी मस्त झणझणीत तर्रेदार असं गावठी आपलं चिकन तयार झालेलं आहे. तर नक्की ट्राय करून बघा, फार काही लागत नाही, फार काही घालत नाही मी. तर असं आहे. आता इथे छान चिकन, चपाती, कांदा, लिंबू आणि जिरा राईस बनवलेला आहे. तर आता मुलं वगैरे आम्ही सगळ्यांनी जेवायला घेतलेलं आहे. तर या तुम्ही पण जेवायला. जेवण करतो आणि नंतर मग मी बोलते तुमच्याशी.
आता जेवण झालं, पुन्हा किचन साफ करायचं, पुन्हा किचनवरची भांडी साफ करायची, असं हे स्टेप बाय स्टेप चालू राहतं. दिवसभरात 3 ते 4 वेळा भांडी क्लीन करून घासून वगैरे होतात, परंतु फार वेळ लागत नाही. तर सवय झाली आहे, अगदी 10-12 मिनटामध्ये होतात. परंतु जिथल्या तिथं जर जी वस्तू आपण क्लीन करून ठेवली की मग जास्तीची कामं पडत नाही. त्यामुळे वॉश बेसिन, किचन, भांडी हे सगळं जिथल्या तिथे मी क्लीन करून ठेवते. आता पुन्हा मी सगळं साफ करून घेतलं. बघताय तुम्ही 2 ट्रॉल्या भांडी होतील एवढं मी भांडी क्लीन केलेले आहे. हे सिंक वगैरे सगळं स्वच्छ क्लीन केलं ना की मग वास वगैरे येत नाही किंवा मग झुरळ खरकट वगैरे हे सगळं आपण क्लीन करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी सगळं साफ करून घेतलेलं आहे बघा. मग मच्छर वगैरे, माशा किंवा काहीच असे कीटक येत नाहीत आणि नेहमी असं फ्रेश किचनमध्ये असं फ्रेश वाटतं. तर असं नेहमी आपण असं साफ ठेवलं पाहिजे. फ्रीज झालं किंवा आपलं वॉश बेसिन, टॉयलेट, बाथरूम हे सगळ्या गोष्टी आपण क्लीन ठेवलं तर मग असं माशा वगैरे पाली काही येत नाही. आता सगळी कामं आवरून झाली. कामं आवरता 4-4:30 वाजले. विचार केला इथे आईने अनारशाचं पीठ दिलं होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. नॉर्मलला एक 10-12 मिनटं मी बाहेर काढून ठेवलं आणि आता मी इथे घेतलेले आहे अनारसे करायला. तर अनारसे मी असे गरम करणार आहे. एक 7-8-10-12 असे अनारसे करणार आहे. 2 टप्प्यामध्ये मी करणार आहे आणि गरमच खायला छान वाटतात. त्यामुळे मग आता इथे विचार केला की इथे अनारसे बनवून मुलांना द्यावेत, कारण मग पीठ पण राहून जातं आणि कामं तर रोजचीच असतात. त्यामुळे मग आता वेळात वेळ काढून इथे आईने आता आईकडे गेली होती तेव्हा तिने दिलं होतं. तिने सगळे नातवंड वगैरे मुली येतील म्हणून जास्तीचं पीठ करून ठेवलं होतं अनारशाचं आणि त्यानंतर वेळच मिळाला नाही. अष्टविनायकला वगैरे गेलो होतो, मग पीठ तसंच फ्रीजमध्ये राहिलं. आई बोलली की छान मुरलं की मस्त असे अनारसे येतात तर घेऊन जा. मग तिने असं येताना दिलं होतं. तर मग विचार केला की आता फ्रीजमध्ये ठेवलं होतं, म्हटलं गरम मुलांना करून द्यावीत. तर इथे तव्यामध्ये थोडंसं तेल टाकले, गरम केलेलं आहे आणि चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर लो फ्लेमवर अगदी अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत अनारसे, तुम्हाला माहीतच असेल. आणि मग तेल निथळायला साईडला असं हे करून ठेवायचं, म्हणजे खसखस लावायची आणि ती खसखसची बाजू वरती करायची. तर असे मी अनारसे बनवले आणि अगदी टम फुगलेले आहेत आणि खूप छान असे खायला रुचकर लागतात आणि गरमच छान वाटतात. त्यामुळे मी असं एकदम बनवून ठेवत नाही. तांदूळ भिजवायचे, त्यानंतर मग ते छान फॅनखाली सुकवायचे, त्याचं पीठ तयार करून मग गुळामध्ये असं मिक्स करून वेलची पूड, जायफळ वगैरे घालून असं भिजवून ठेवायचं आणि मग थोडं करून असं केले ना अनारसे की खायला खूप रुचकर लागतात आणि छान वाटतं. तर कधीतरी असं वर्षातून एकदा खायला. तर गोड तर काही जास्त आपण खात नाही, परंतु असं सणासुदीलाच केलं जातं. त्यामुळे मग आता इथे आईने दिलेलं होतं, त्यामुळे मग गरम आता मुलांना करून देते अनारसे. आणि खूप छान असे टम फुगलेले आहेत, छान जाळीदार असे मस्त दिसत आहेत अनारसे आणि सरांना पण खूप आवडतात. त्यामुळे मग आता तिने सगळ्यांसाठीच केलं होतं आणि खाणं काही झालं नाही दिवाळीमध्ये, कारण इकडे तिकडे जाणं येणं. त्यामुळे मग आता घरी दिल्यानंतर मग इथे मी आता करत आहे. तर तव्यावर बघा लो फ्लेमवर असं तेल उडवायचं आणि छान असे तळून लो फ्लेमवर तळायचे आहेत. तर अगदी खरपूस असे छान मस्त चविष्ट लागतात. तर बघा किती छान असे फुगलेले आहेत. तर एक 10-12 असे अनारसे मी करून घेते आणि नंतर बाकी मग काही नंतर करणार आहे. तर आता असे गरमागरम मुलांना सरांना करून देते आहे आणि हातावर असे राऊंडमध्ये करायचे. नंतर खसखस खाली पेपरवर पसरवायची आणि त्या खसखशीवर त्या अनारसं असं ठेवून खसखस ज्या बाजूला लावली ती बाजू वरती करायची आणि असं तेल उलातणीने उडवून छान असे तळून घ्यायचे आणि तेल निथळायला तव्यावर ठेवायचे. करण्याची पण एक पद्धत असते त्याची, तर तुम्हाला माहीतच असेल. आणि खरंच खूप छान झालेले आहेत. असे बघूनच असं एकदम तोंडाला पाणी सुटते. तर ते एक 10-12 अनारसे करून घेते आणि त्यानंतर मग बाकी मग मी 1-2 दिवसांनी पुन्हा बनवेल.
तर आता खूप छान कलर आलेला आहे बघा अनारशांना आणि एकसारखे दिसत आहेत, असे टम फुगलेले आहेत आणि खसखस पण मी जास्त लावलेली आहे, त्यामुळे दिसायला खूप छान दिसत आहेत. आता जवळपास माझे अनारसे करून झालेलेच आहेत आणि एक 10-12 अनारसे मी करून घेतले आणि मुलं पण एन्जॉय करतात. मग दुपारच्या वेळात काही ना काही खायला मागतात संध्याकाळच्या वेळेला. मग त्यांना असं मी गरमागरम 1-1, 2-2 असे खायला दिले आणि की मग दूध वगैरे घेतलं की होऊन जातं. आणि सुट्टी असली की मग त्यांचं काही ना काही चालूच राहतं. तर आता इथे अनारसे सगळे बनवून झालेले आहेत आणि खूप छान कलर आलेला आहे. तर आता मुलांना पण अनारसे वगैरे खाल्ले त्यांनी आणि त्यानंतर त्यांना इथे दूध दिलेलं आहे आणि मी माझ्यासाठी इथे कॉफी केलेली आहे आज. तर थोडंसं कॉफी घ्यायचं मन करत होतं म्हणून म्हटलं की कॉफी करावी आणि कॉफी केली. त्यानंतर आता इथे मुलांसोबत टी व्ही वगैरे थोड्या वेळ बघते. दुपारच्या वेळामध्ये थोड्या वेळ कॅरम वगैरे त्यांच्यासोबत खेळला. त्यांचं सारखं चालू असतं आई काही ना काही कॅरम वगैरे चेस खेळणं आमच्याबरोबर. मग त्यामुळे मग त्यांच्यासोबत कॅरम खेळत बसले. वेळ कसा गेला कळलं देखील नाही. तर पूर्ण दिवस माझा बिझी गेला. त्यानंतर आता इथे वाजलेले आहेत 7. तर आता काय होतं अंधार लवकर होतो आणि स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही. दुपारचं चिकन शिल्लक आहे त्यामुळे मी बाजरीची फक्त एक किंवा 2 भाकरी टाकले की होतं. भात जिरा राईस बनवलेला त्यामुळे भात पण आहे शिल्लक. मग त्यामुळे आता इथे विचार केला की व्यायाम करावं. तर सूर्यनमस्कार मी 12 घालते. जसा वेळ मिळेल तसं करत असते सकाळी संध्याकाळी. म्हणजे तेवढंच कसं होतं खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं. व्यायामाची सवय असलेले कधीही चांगलं. आजार आपल्यापासून दूर जातात आणि आपल्या बॉडी फ्लेक्झिबल होऊन अगदी ॲक्टिव्ह अशी राहते आणि आपल्यालाही छान असं फ्रेश फील होतं. त्यामुळे मी व्यायाम असं सकाळ संध्याकाळ जसा वेळ मिळेल तसा थोड्या वेळ करतच असते. तर विचार केला की आता आहे त्या कपड्यांमध्येच करावं. कम्फर्ट असे आहेत कपडे. व्यायाम करताना कपडे कम्फर्ट असे वेअर करायचे असतात. आता इथे मी टॉप आणि पटियालाच घातला आहे त्यामुळे असं सैल कपड्यांमध्येच व्यायाम करायचा आहे. तर आता इथे सूर्यनमस्कार 12 किंवा 15 असे घातले तरी आपले फुल ऑल बॉडीचा आपला योगा होतो. तर आता इथे थोडंफार स्ट्रेचिंग वगैरे करते आणि काय होतं जड अन्न घेतलं की मग डायजेस्ट पण व्हायला तेवढा वेळ लागतो. त्यामुळे दुपारी चिकन खाल्लं होतं. फार काही जेवण नाही, चिकन अर्धी भाकरी वगैरे खाल्ली, परंतु तीच आपण डायजेस्ट जे खाऊ आपण ते डायजेस्ट केलं की छान वाटतं आपल्याला. ॲसिडिटी वगैरे होत नाही, बॉडी पण ॲक्टिव्ह राहते. तर असं आहे. आता इथे आर्म्स दंड वगैरे कंबर किंवा आपले साईड फॅट्स असे मी छोटे मोठे 10-12 प्रकार करते आणि रोज करतेच. तर आता माझा व्लॉग मी इथेच एंड करते.